वेगवेगळे आरोप केले जात आहेत. हे आरोप फक्त आता बाहेरच नाही तर न्यायालयात सुद्धा सुरू आहे. पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे, आरोप कधी केला आणि कोणत्या तारखेला केला. मुळात तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला इतका विलंब होतो यातच सारं पाणी मुरते. त्यांना माहिती आहे की त्या उमेदवार आल्या तर विजय अगदी सहजासहजी होईल शिवसेनेचा, आणि म्हणून किती जरी सगळे एक एक जण दबाव नाही यांची नार्कोटेस घेतली पाहिजे, दबाव नाही सांगणाऱ्यांची. खरं तर उपायुक्ताच्या पातळीवरचा राजीनामा तो त्यांनी मंजूर करत आयुक्तांकडे गेलंच का? आणि जर तारीख किती 12 ऑक्टोबर, काल तक्रार काल येते, यातच समजतं ना आपल्याला की काय चाललंय खोटेपणा तो. आणि म्हणून मला वाटतं न्यायालयाकडनं या संदर्भात निश्चितपणे विचारणा होईल. त्यांनी मला वाटतं दुपारच्या आधी एकदा विचारलं होतं राजीनामा मंजूर करणार की नाही ते सांगा. तर ह्या पळवाटा आता लंचावर पण त्यांनी शोधून काढल्या आणि ती तक्रार दिली आहे ना कालची, असं ती काय तारीख आहे ती पण शोधून काढली, म्हणजे काल दिली की आज दिली ती CCTV पहा म्हणावं, तेही कळेल आपल्याला की सकाळी का नाही बोलले आताच कसं बोलले. म्हणजे हे कालच्या नावाने करतायत पण आजच कोणी दिली आहे का ती अडथळा निर्माण करण्यासाठी. त्यामुळे निश्चित झालं आणि मला अपेक्षा आता उच्च न्यायालयाकडनं निश्चितपणे आपल्याला निर्णय मिळेल आणि न्यायही मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. सर पण जर तुमच्या बाजूने निकाल नाही आला तर शिवसेना असं कशाला म्हणायचं तुम्ही निगेटिव्ह, आम्ही नाही करत, आमच्याकडे काही प्रॉब्लेम अडचणच नाही ना असं का म्हणायचं. आमची उमेदवार आहे, त्याला मिळणार निर्णय, न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या संदर्भात त्यांचा फॉर्म भरू. असं वाटतं की बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या एकनाथ शिंदे या गटाकडून सध्या ऋतुजा लटके यांच्या संदर्भात काही बोलणी झालेली आहेत? नाही, मग असला संशय व्यक्त करण्याची गरज नाही. बिचारे त्यांनी काल स्वतः माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे आणि या शिवसेनेत आहे, उद्धवजींच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे अशा माध्यमांमधनं ह्या सगळ्या भ्रम निर्माण करणं, संशय निर्माण करणं, एकमेका असं सुरू असतं. कोण नाही कोणतरी पुढ्या सोडत राहतात. मग दुसरं कोण कशाला पाहिजे, दुसरं आहे तोच विषयच येत नाही ना. न्यायिक मागणी आहे. मी सरकारी कर्मचारी होतो, मी राजीनामा द्यावा तेव्हा मी पण असं म्हटलं होतं की माझं लिहून ठेवा म्हणून. त्यांनी मला कळवलं की नाही ठेवतं, आणि कळवलं कधी महिन्यानी. मग तिथंच खरं पाणी मोडतं. का नाही कळवलं ताबडतोब 4 तारखेला किंवा 5 तारखेला, आणि तेव्हा का नाही साधी तक्रार कोणाची, आज तक्रार. म्हणूनच मला वाटतं उच्च न्यायालयाचे हे लक्षात आलेलं असेल आणि ते निश्चितपणे या संदर्भात न्याय देतील अशी अपेक्षा आहे. सर 2019ला पण असंच एक झालं होतं. अकोल्याचे जे विधानसभेचे उमेदवार काँग्रेसचे, लोकसभेचे अभय पाटील, त्यांच्या वेळेस पण असाच राजीनामा मंजूर नाही झाला आणि त्यांना दुसरा उमेदवार द्यावा लागला. तर त्यांनी आता आरोप केले की एकनाथ शिंदे त्यावेळेस आरोग्यमंत्री होते, त्यांनीच माझा राजीनामा मंजूर होऊ दिला नव्हता, असे आरोप केले त्यांनी. असेल त्यांची प्रवृत्ती असेल तशी, पण दुसऱ्या बाजूला राजीनामा न देता आमदार झालेले लोक आहेत. एकदा माहिती घ्या, मग कळेल तुम्हाला. गडचिरोलीच्या आमदारांचा राजीनामा कुठे झाला होता, तर ते आमदार झाले, कुठे गेलं, पुढं काय केलं. म्हणून असे अनेक ठिकाणी असे. उलट याला विलंबच लावायचं नसतो. खरं तर तुमच्या संस्थेची एखादा कर्मचारी नगरसेवक होणार आहे किंवा आमदार होणार आहे किंवा खासदार होणार आहे, त्या संस्थेला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. हो, अरे वा, माझ्या संस्थेचं एक, तर ते अडकाठी करते आणि संस्था कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचते. हे लोकशाहीला घातक आहे, लक्षात घ्या. पण सर 25 वर्ष शिवसेनेकडेच पालिका होती, आता तुम्हाला तिथून परवानगी घेण्यासाठी एवढा विलंब होतो, याबद्दल तुम्ही नाही, आता त्याच्यावर बोलूया नको. प्रशासन हे कोणाचं गुलाम कधी होईल हे त्याच्यातनं दिसून येतंय ना. हे दिसून येतं की नाही. बोलायची गरज काय, जनतेला कळतं की आज जनतेच्या न्यायालयात तुम्ही रोज खड्डा स्वतःचा खोदताय, खोदा, आणि आनंद आहे मला, काय फरक नाही पडणार. भरताय तो 5 वाजेपर्यंत वेळ आहे, भरपूर आहे. काय वेळ, भरपूर वेळ आहे आम्हाला फॉर्म भरायला, काय काळजी करू का, फॉर्म भरायला वेळ नाही लागेल. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. हो, काल आले होते रानडे, रेड्डी सगळे आले होते काल. ते म्हणाले की बाळासाहेबांची खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, म्हणजे निश्चित भगव्याच्या मागे. किती आनंदाची गोष्ट आहे बघा. विचार प्रणाली, विचार प्रवाह. कारण सगळ्यांना सगळ्यात मोठं काय वाटतंय माहिती आहे का, आत्ता उद्धवजींच्या पाठीशी का उभे आहेत सगळेजण. त्याचं कारणच आहे देशाचा संविधानावर जो घाव घातला जात आहे ते खरं कारण आहे.
आणि उद्धवजी त्याला धरून उभे आहेत। आज रोज असा एक दिवस असा जात नाही की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साकार केलेली ही घटना, त्या घटनेला रोज जखम करण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय, घाव घालण्याचं काम करतोय। आणि म्हणून सगळ्यांना असं दिसतंय की देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे, जे मी म्हणेन तरच, नाही तर तुम्ही देशद्रोही असं जे म्हणजे विरोधी पक्ष किंवा विचारांचं आदान प्रदान हे करायचंच नाही, आम्ही म्हणून तेच खरं, आणि तीच फरफट त्यांना हवी होती, ती फरफट उद्धवजींनी केली, करून घेतली नाही, म्हणून हा सगळा आकांड तांडव सुरू आहे आणि अडथळे सुरू आहेत। त्यावर सुद्धा शिवसेना मजबूतीनं मात करेल, आणि आता तर ती मात करण्यासाठी समाजातील सारे प्रभाव शिवसेनेच्या बाजूने उभे राहिलेत, उद्धवजींच्या बाजूने उभे राहिलेत, हे जास्त स्वागतार्ह आहे, लक्षात घ्या। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह फिलहाल ऋतुजा लटके इन पर आरोप होते नजर आ रहे हैं, लाइजनिंग और भ्रष्टाचार का आरोप भी कोर्ट में जो है वो किया नजर आ रहा है, कैसे देखते हैं? बहुत हास्यास्पद भी है और दुखी भी है, क्योंकि जिस तरह से आरोप लगा रहे, कौन सी तारीख को लगा रहे हो। एक तृतीय श्रेणी कर्मचारी जिसने इस्तीफा देने के बाद इतना समय लगता है, अब कोर्ट में खड़े हुए तो आज की तारीख में बोलते हो कल आरोप हो, तो पहले कितने दिन में क्यों नहीं बताया? आरोप कल हुआ, किसने वो आरोपी क्यों खड़ा किया वो भी तो देखना पड़ेगा। फिरियाद करने वाला कौन है उसको भी जांचना पड़ेगा, वो कल ही की थी कि आज की थी, क्योंकि सुबह के आर्ग्यूमेंट में उसकी बात नहीं आई, अब दोपहर के बाद आई, इसका मतलब किसी को खड़ा करके वो करा दिया होगा। इतनी घिनौनी हरकतें ये सरकार कर रही है, भारतीय जनता पार्टी कर रही है, तभी तो पता चलता है ना, उसके इस्तीफा के लिए इतना समय लगता। हम भी तो गवर्नमेंट सर्वेंट है, हमने भी इस्तीफा दिया था, मंजूर करने में इतना समय लगता। वही तुम्हारे वो जो पांडे क्या थे वहाँ उत्तर प्रदेश बिहार में, वो तो डीआईजी थे, 24 घंटे के अंदर उनका इस्तीफा मंजूर करवा दिया था। इससे समझ जो आप कि राजनीति कितनी गंदी हो रही, संविधान को कैसे ठेस पहुंचा जा रही है। हक है मेरा चुनाव लड़ना, उल्टा जिस संस्था से एक कर्मचारी अगर चुनाव लड़ रहा है तो संस्था को गर्वित होना चाहिए कि अरे वाह, हमारा संस्था का एक कर्मचारी कल को पार्षद बनेगा, विधायक बनेगा, सांसद बनेगा, घमंड होनी चाहिए उसके ऊपर। तो उसके बजाय वो राजनीतिक दलों के इशारे पर अधिकारी नाच रहे, वो सबसे बड़ी गलत बात है। तब की दूसरी बात ऐसे कि वो जो तृतीय श्रेणी कर्मचारी है उसका इस्तीफा मंजूर करने का अधिकार उपायुक्त को है, वो आयुक्त के पास क्यों गया? क्यों आयुक्त उसमें दखल दे रहे हैं? क्या देने की जरूरत थी उसको दखल? किसी के इशारे पे नाच रहे हैं, और हर एक को आके बताना पड़ता है नहीं नहीं हमारे इशारे पे थोड़ा नाच, तो क्यों बताना क्यों पड़ रहा है? मंजूर क्यों नहीं हुआ? तो मंजूर न करने का कारण यही है कि वो हमारी प्रत्याशी बनेगी, और प्रत्याशी बनेगी और तो जीत के आएगी, लोग उसके साथ में खड़े रहेंगे। उद्धव जी ठाकरे साहब की शिवसेना के साथ में लोगों ने तय कर लिया, अब वो प्रत्याशी बनी तो हमारी विजय आसान होने वाली है। और इसीलिए तो डर रहे हैं सब, डर के बारे ये चल रहा है, लेकिन डर के बारे चलते हुए राजनीति बात अलग है, गंदी राजनीति, घिनौनी हरकतें और संविधान को ठेस पहुंचाने का काम, क्योंकि संविधान ने मुझे हक दिया है मैं चुनाव लड़ सकता हूँ, उसमें आप जिस तरह के मुसीबतें पैदा कर रहे हो उससे समझ भी जाता है कि राजनीतिक कितना उसमें हरकतें राजनीतिक दलों की तरफ से, सत्ता पक्ष की तरफ से हो रहे, समझ में आती है। लेकिन इतनी चुनौतीपूर्ण अंधेरे की ये सीट हो गई है, क्योंकि जिस तरह बीजेपी ने भी कहा था कि हम शुरुआती तौर पर कहा था कि कैंडिडेट नहीं उतारेंगे, लेकिन कल वो फॉर्म भर रहे हैं। दूसरी ओर एकनाथ शिंदे मैदान में उतरने की तैयारी में है, और ऋतुजा लटके को लेकर काफी चुनौतियां शिवसेना को सहन करनी पड़ रही है। चुनौतियां नहीं, चुनौतियां तो जिंदगी भर सहन करते आई है हम लोग, और हम हर चुनौती को सामना करेंगे। आपने दूसरी बात जो कोई ज्यादा महत्वपूर्ण है, फॉर्म भरने कौन भरेगा, उनका कैंडिडेट तय हुआ था तो पहले से जानते हो आप। अब अभी उनकी हरकत है कि किसी भी हालत में इसके खिलाफ निर्णय जाने के लिए कोशिश कर रहे हैं वो लोग, ताकि फिर पता चलेगा वहां कौन चल जाएगा। अब तक तो कुछ खुलेआम तो नहीं कहा ना कि हम लड़ेंगे या वो लड़ेंगे, तो क्यों खुलेआम नहीं कहते हैं? वही तो है ना बंद मुट्ठी, वो खुलेआम क्यों नहीं कहते कौन लड़ने वाला है?
प्रत्याशी कोई भी हो, पार्टी नहीं कह रही ना कौन लड़ेगा, इस निर्णय के ऊपर तय करेंगे कौन लड़ेगा। इसलिए मैं कहता हूँ इसमें राजनीतिक दबाव है और दुर्भाग्यवश हमारे अधिकारी गुलाम बन रहे हैं, वो सबसे बड़ी बुरी बात है। चुनाव यह इस कारण है क्योंकि पहले शिवसेना किसकी है, दूसरी और बाद में चिन्ह का जो प्रश्न उपस्थित हुआ, और अभी कैंडिडेट कौन है, ऐसे सब चोरी, चोर बाजार शुरू है। अलीबाबा है भारतीय जनता पार्टी और हमारे ये 40 चोर जो गए हुए हैं, बस चोर बाजार। आज पार्टी को चोरो, कल उसका चुनाव चिन्ह चोरो, अभी प्रत्याशी की चोरने की कोशिश, चुराने की कोशिश हो रही है। बड़ी गंदी और घिनौनी हरकतें चल रही है, उसमें उनको ही शर्मिंदा होना पड़ेगा, इतना ध्यान में रखना।